हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकनेक डिझाईन बघणार आहोत। तर हे 30 इंचाचं बॅकनेक डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा अस्तरचा गळा मी कटिंग करून घेतलेला आहे। अस्तरच्या कपड्यावर मी गळा काढून घेतलेला आहे। इथे हा गळा 500 आकाराचा आहे आणि या गळ्यावर आपल्याला छोटीशी डिझाईन करायची आहे। तर ती डिझाईन कशा पद्धतीने मी करणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केला आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथे मी गळ्याचा शेप अजून चांगला करून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला हा अस्तर जे आपण गळ्याचं कटिंग केलेलं आहे ते आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे। मेन फॅब्रिकवर ठेवून आपल्याला बॉटमच्या बाजूने शिलाई करून त्यानंतर आपल्याला गळ्यालाही शिलाई करून घ्यायची आहे। बॉटमच्या बाजूला शिलाई करताना अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि गळ्याच्या बाजूला शिलाई करताना पाव इंचाचं मार्जिन सोडायचं। या पद्धतीने मी गळ्याला आणि बॉटमला पूर्ण शिलाई करून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या भोवती जे कापड असतं ते पूर्ण कट करायचं आहे। पाव इंचाचं कापड सोडायचं आणि बाकीचं कट करून घ्यायचं। हे कापड कटिंग झाल्यानंतर गळ्याला पूर्ण छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे। यानंतर आपल्याला हा गळा पलटी करून घ्यायचा आहे। गळा पलटी करून झाल्यानंतर आपल्याला बॉटमच्या साहाय्याने बॉटमच्या बाजूला सरळ एक दाब शिलाई द्यायची आणि आपला गळा जो आहे त्या गळ्यालाही व्यवस्थित परफेक्ट गळ्याचा शेप देण्यासाठी त्याच्यावर एक दाब शिलाई द्यायची आहे। ही दाब शिलाई देताना आपलं अस्तरचं कापड बाहेरच्या बाजूला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित ही शिलाई करायची आहे। यानंतर आपल्याला ब्लाऊजला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। म्हणजे चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड उरतं ते कटिंग करून घ्यायचं आहे। हे कापड कट केल्यानंतर आपल्याला पाठीमागच्या साईडला 2 टक्स मारून घ्यायचे आहेत। हे टक्स अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि वरती 4 इंचावर हे टक्स मारून घ्यायचे। या पद्धतीने बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे। आणि आता हा गळा आपला तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यावर एक छोटीशी डिझाईन तयार करायची आहे। तर इथे मी एक बो तयार करून घेणार आहे आणि त्याला छोटेसे नॉट्स लावणार आहे। तर त्याआधी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका। आणि असाच तुमचा सपोर्ट कायम आपल्या चॅनेलला राहू द्या। तर आता आपण पुढे बघूया। तर इथे बघा आपल्याला मी 8 इंच लांबीच्या आणि 3 इंच रुंदीच्या अशा 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। ह्या दोन्ही पट्ट्यांना आपल्याला साईडनी एकमेकावर फोल्ड करायच्यात आणि साईडनी शिलाई मारून घ्यायची। ही शिलाई पाव इंचाची मारायची आहे आणि ह्या दोन्ही पट्ट्यांना शिलाई मारून झाल्यानंतर ह्या दोन्ही पट्ट्या आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत। म्हणजे ती शिलाई आतल्या बाजूला जाईल। म्हणजे हे आपले नॉट्स तयार झालेले आहेत। तर ह्या पट्टीवर शिलाई मारताना बॉटमच्या बाजूला येताना थोडीशी क्रॉस शिलाई घ्यायची। म्हणजे पूर्ण स्टार्ट करतो तिथून आपण सरळ यायचं आहे आणि बॉटमला येताना थोडंसं क्रॉस यायचं आहे। म्हणजे आपली ही नॉट्स बोच्या खाली जे नॉट्स लावणार आहे ती नॉट्स या पद्धतीने तयार होणार आहे। आता यानंतर आपल्याला बो तयार करून घ्यायचा आहे। तर बो तयार करण्यासाठी मी इथे ब्लाऊजच्याच कपड्यातलं कापड घेतलेलं आहे आणि ते 6 बाय 6चं असं चौरस कापड कापून घेतलेलं आहे आणि हे फोल्ड करून आपल्याला त्याला चारी बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे। व्हिडिओत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चारी बाजूनी शिलाई करून घ्यायचे। चारी बाजूनी शिलाई करून झाल्यानंतर मध्यातून आपल्याला कट करायचं आहे। एका बाजूने मध्यातून कट करायचं आहे आणि हा बो आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि हा बो आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. पलटी करून झाल्यानंतर ह्या बोच्या मध्यभागी आपल्याला जे नॉट्स आपण तयार केलेले आहेत ते ॲडजस्ट करून घ्यायचे आणि हा जो तयार बो आहे तो आपल्याला ब्लाऊजच्या मध्यभागी म्हणजे ब्लाऊजचा जो गळा आहे त्याच्या बॉटमला आपल्याला हा बो तयार करून लावायचा आहे. तर आता बो आपला तयार झालेला आहे. आता आपण तो ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूला लावून घेऊ. तर इथे बघा हा ब्लाऊजचं पाठीमागचा भाग आपण घेतलेला आहे आणि गळ्याचा मध्य बरोबर बघायचा आणि तो बो त्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला त्यावर 2 शिलाया देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे तो बो आपल्याला फिक्स करता येते. तर या पद्धतीने ह्या ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन आपण तयार केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनेलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि शेअरही करा आणि त्याचबरोबर कमेंटही करा. तर पुन्हा आपण भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.